नमस्ते माझ्या प्रिय मित्रांनो. मी आहे सोनम, या कथेची लेखिका. तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप छान गोष्ट जिचे नाव आहे निसर्ग मित्र हुशार चिंटू. चिंटू आणि त्याचे मित्र बाहेर खेळत असतात. उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असते. मनसोक्त खेळतात, टीव्ही पाहतात आणि सर्वांची मम्मी, आई रोज नवीन-नवीन पदार्थ बनवून मुलांना खुश करत होती आणि सर्व मजेत होते. शाळेचे टेन्शन अजिबात नव्हते. पण उन्हाळ्याने मात्र ते हैराण झाले होते. बाहेर कडक ऊन होते. मग बाहेर तर खेळता येत नव्हते. घरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या बागेमध्ये सर्व मुलं जातात खेळायसाठी आणि तिकडे त्यांना खूप छान वाटतं. खूप छान वारा असतो. सुंदर-सुंदर, छान-छान फुलं, झाडे आणि हिरवेगार गवत असते. झाडांवर खूप छान पक्षी असतात, जे गाणी गात असतात. किलकिलाट असतो पक्ष्यांचा. वातावरण एकदम सुंदर असते. चिंटू त्याच्या मित्रांना बोलवतो आणि म्हणतो, "राकेश, बागेत किती छान वाटतंय ना?" चिंटूचा दुसरा मित्र पिंटू म्हणतो, "हो ना, आपल्या बिल्डिंगच्या ग्राउंडवर किती गरम होते, किती ऊन येतं आणि किती घाम येतो. आपण थोडं खेळलो तरी दमून जातो. नकोच वाटतं खेळायला." राकेश बोलतो, "हो, मला पण नाही आवडत उन्हामध्ये खेळायला. मग मी काय करतो, टीव्ही पाहत बसतो, गेम खेळतो. पण तरी पण मम्मी-पप्पा मला रागवतात. काय करावं कळत नाहीये. खरंच कंटाळा आला ना." मीनू बोलते, "हो ना, मला पण त्रास होतो उन्हाचा. माझे तर डोकं दुखते आणि मग मी घरीच राहते, बोर होते. पण मग मी पुस्तक वाचते. पण तरी पण नंतर कंटाळा येतोच ना." चिंटू शांतपणे सर्व ऐकत असतो आणि सर्व त्याला विचारतात, "काय रे? तू काय विचार करतोस? बोल ना. काय डोक्यात चालू आहे तुझ्या? चल खेळूया." "असा शांत का बसलायस?" चिंटू बोलतो, "मला ना एक मस्त आयडिया सुचली आहे." सर्वजण एकसाथ ओरडून बोलतात, "कोणती आयडिया सांग ना रे पटकन, कोणती आयडिया आहे?" चिंटू बोलतो, "थांबा जरा, ऐकून घ्या. आपण सर्वांनी मिळून झाडं आणि रोपटे आपल्या घराच्या जवळ, आपल्या बिल्डिंगच्या जवळ, आसपास सर्वत्र लावायची." सर्व विचार करतात, पण ते कसं? आपण रोपटे कुठून आणायची, कशी लावायची आपल्याला तर काहीच माहीत नाहीये. चिंटू त्यांच्या मनातलं ओळखतो आणि म्हणतो, आपण आपल्या आई-बाबांना, मम्मी-पप्पांना सांगायचं, त्यांची मदत घ्यायची. ते आपल्याला नक्कीच मदत करतील. आणि हो, कुणाचा बर्थडे असेल ना, तर आठवण म्हणून एक झाड, एक रोपटं नक्की लावायचं. आणि हो, झाडाची काळजीसुद्धा घ्यायची सर्वांनी. कशी वाटली माझी आयडिया? सर्वजण लक्ष देऊन ऐकत असतात. चिंटू म्हणतो, "आपल्याला नक्कीच घरचे मदत करतील. मग आपल्याकडे पण असा छान वारा असेल, गारगार वारा आणि झाडांवर छान-छान फुलं येतील, फळं येतील आणि हे जे पक्ष्यांचा आवाज आपल्याला येतोय, ते सर्व पक्षी आपल्याकडे पण येतील ना. आपल्या इथल्या झाडांवर पण बसतील आणि खूप सावली असेल, आपल्याला ऊन नाही लागणार, आपल्याला मस्त खेळता येईल. किती मजा येईल, हो की नाही?" "अरे चिंटू, खरंच ना?" सर्वजण म्हणतात. "एक नंबर आयडिया आहे तुझी. आम्हा सर्वांना खूप आवडली. खूप म्हणजे खूप बेस्ट आयडिया आहे. एकदम मस्त आयडिया आहे. चला, आजच आपल्या घरी सर्वांना आपण हे सांगूया." आणि सर्वजण थोडं खेळून झाल्यावर घरी जातात आणि सांगतात, "आम्हाला झाड लावायचं." हट्ट करतात. आज आपल्या मुलांचे विचार ऐकून आई-वडिलांना खरं तर आनंद होतो. आज त्यांचा हट्ट हट्ट वाटत नाही. ही एक समजूतदार गोष्ट वाटते त्यांना. आणि मग सर्व मिळून ठरवतात, की आपण रविवारी सर्वांनी झाडं लावायची आणि सर्वजण आनंदाने जमतात. सर्व मुले न विसरता आणि सर्वजण मिळून आनंदाने छोटी-छोटी झाडं, रोपटे
आपल्या जवळपासच्या घरांमध्ये घराच्या जवळ लावतात आणि मुलांनाही शिकवतात कसं झाड लावायचं, कशी काळजी घ्यायची आणि सर्व मुले अगदी न विसरता झाडाला रोज पाणी घालतात, काळजी घेतात, खत घालतात आणि काही दिवसातच काही-काही झाडं आहेत ना, फार पटकन मोठी होतात आणि सर्वांच्या बिल्डिंगच्या जवळ, घराजवळ सर्व झाडं लावलेली खूप सुंदर दिसायला लागतात. म्हणजे झाडांमुळे तिथला परिसर, त्यांचे घर अधिक जास्त सुंदर दिसायला लागते. येणारे जाणारे सुद्धा चिंटू आणि त्याच्या मित्रांचे खूप कौतुक करतात. तर कशी वाटली ही गोष्ट? आणि हो, तुम्ही सुद्धा अशी झाडं जवळपास लावणार लावणार ना आणि झाडांची काळजी सुद्धा घेणार ना? तर भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तात्पर्य झाडे लावणे, निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.